स्वागत आहे मित्रांनो प्रिया ऑफिशियल चॅनेलमध्ये। तर 4 दिवसापूर्वी गहू भिजत घातले होते आणि रात्री ते आता मिक्सरमध्ये छान वाटून घेतले। एका साईडला माझं गहू वाटायचं काम चाललं होतं, दुसऱ्या साईडला भाऊजाईचा स्वयंपाक चालला होता आणि मी जे वाटून दिलेले गहू आई 2 पाण्यातून काढत होती। 2 पाण्यातून काढले ना का छान चिक निघतो। आल्यापासून चाललं होतं कुरडया करायच्या, पण वेळ काय भेटत नव्हता। शेतातली कामं, शेडवरची कामं, सारखं काही ना काही काम चालू होतं। तर फायनली आता योग आला कुरडया करायच्या। उद्या थोडं काम कमी आहे तर म्हटलं वाटून वगैरे घेऊया आणि कुरडया उद्या करूया। तर बघा असं चाललंय आमचं आता हे कुरडयाचं वाटण। मला लग्नाच्या आधी मी ज्या कुरडया करायची ना त्या आठवल्या ना अक्षरशः अंगावरती काटा येतो, कारण की त्यावेळेस ना जवळजवळ पायली 2 पायला गहू ना पूर्ण असं पाट्यावरती वाटायला लागायचे। आभाळ नव्हतं म्हणून गहू भिजत घातले होते, पण आजच नेमकं कुरडया करायच्यात आणि आज सकाळपासून भरपूर असं आभाळ आले आणि आभाळ आलं ना काय होतं कुरडया व्यवस्थित सुकत नाही आणि त्याच्या साकळ्या साकळ्या होतात। तर असो, तर आता बघा इकडे चुलीवरती आधान ठेवले कुरडयांचं, पण आता इथे शिजायला टाकले आणि चुलीवरतीच केले कारण की चुलीवरती छान शिजतो चिक आणि त्याला जास्त वेळ शिजवावं लागतं, त्याच्यामुळे मग चुलीवरतीच चिक शिजवण्यासाठी पातेलं ठेवले। आता आईचं चाललंय इकडे चिक हाटायचं काम। बघा असा मस्तपैकी आता चिक हाटून झालाय। कुरडया बनवू लाग आजीला खाऊ घे खायला चल। छोटी कर बर का, छोटी एकदम वाटी घेऊन जातो। छोटी छोटी बस 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 हाँ छोटी 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 हाँ बस आणि घे मध्ये छोटी छोटी कर दे काढून आजीकडं। त्याला नको लावू त्याला दाट होईल लई। खायचं का? मी तर काय यांना कुरडया करू नाही लागले कारण माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे आणि सोरा दाबायला खूप हार्ड जातो आणि हात खूप दुखतो, त्याच्यामुळे ओम बोलला मम्मा तू नको करू मी करतो। तर चला इकडे चालल्या त्यांच्या कुरडया करायचं काम। आता कुरडया वगैरे करून झालं का मग जायचंय शेडकडे। बघा आम्ही परवा दिवशी लसूण काढला होता पण त्याच्या गड्ड्या काय बांधल्याच नव्हत्या, तर आज आम्ही त्याच्या जुड्या बांधतोय। हे बघा जुड्या बांधायचं काम चाललंय। 2-3 दिवस पात चांगली सुकून दिली, मुरून दिली आणि आता आज जुड्या बांधतोय। मस्त आलाय लसूण बघा, किती मोठ्या मोठ्या कांड्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या कांड्या आहेत। ह्यावेळेस बरा आलाय, दरवेळेस ना खूप छोट्या छोट्या कांड्या असतात पण ह्यावेळेस बऱ्यापैकी मोठ्या झाल्यात। दिवशी मी सहजच एक दिवस ना मुंबईमध्ये गावरान लसूण शोधत होती, बऱ्याच ठिकाणी फिरले, कुठंच लसूण भेटला नाही गावरान मला। तर आता म्हटलं आली गावाला तर जाताना लसूण घेऊन जाईल, त्याच्यामुळे आता लसूण काढून झालाय आमचा आणि आता जाणार आहे तेव्हा आम्ही हा घेऊन जाणार आहे लसूण। तर चला आता घेते लसणाच्या जुड्या बांधून। हे बघा इकडे बांधल्यात, ह्या एवढ्या बांधून ठेवल्यात इकडे। शेडच्या सावलीला बसलोय आणि लसूण जोडायचं काम चालू आहे आमचं आणि गड्ड्या पण बांधतोय। ऊन खूप लागते बाहेर, खूप उन्हाचा चटका आहे, पण इथं सावलीला बसलो ना जरा बरं वाटतंय, काही ना काही काम चालूच असते, कधी फ्री नसते। चला तर आता घेतो लसूण बांधून। ओमला 2 अंडी सापडली होती कोंबड्यांखाली, त्यांनी खाल्ली नाही, घातल्या लगेच ओमने काढून घेतली। तर मी आले आता इथे सरपण न्यायला, हे बघा सरपण काढते मी थोडंसं आता आणि चूल बनवली आहे तर ते पेटवायची, त्याच्यामुळे थोडंसं सरपण नेते काढून चुली। 2 अंडी सापडली होती कारण कोंबड्या तर ऑलमोस्ट सगळे अंडी खाऊन घेतात, पण लवकर आली शेडवरती त्याच्यामुळे 2 अंडी लगेच घातली त्यांनी, लगेच आम्हाला भेटली। तर आम्ही आता इथे चूल बनवली आहे आणि तिथे घातल्यात उकडत ती 2 अंडी सापडली होती ती। कोंबड्यांच्या खाली बुसकट टाकण्यासाठी या गोणी आणल्या होत्या ओमनी येताना, तर आता तो आतमध्ये टाकतो शेडच्या, म्हणजे शेडच्या आतमध्ये नाही टाकत। इकडे इकडे बाळा, इथे ठेवूया शेकाट्याच्या इकडे, हा शेकट आहे ना तिथे ठेवू उभ्या करून। आई तिकडेच ना, पावसाने भिजल्यावरती हळूहळू आपटू नको लई, आपटलं ना तर फुटून जाईल। 3 आणल्या होत्या त्यांनी येताना, बाहेर ठेवल्या होत्या गेटच्या। आता रात्र झाली तर त्यांना आतमध्ये घेतो गेटच्या आतमध्ये, जेणेकरून आता कोंबड्यांचं जे शेड आहे आपण त्याची शीट साफ केली ना की मग पुन्हा हे आपल्याला शेड वगैरे व्यवस्थित धुवून त्याला चुना मारून हे बुसकट आपल्याला त्याच्यावर पांगवायचं। आता म्हणजे हे गव्हाचं बुसकट आहे, भुशाचं नाही, गव्हाचं बुसकट आहे, ते घेऊन आलो आम्ही। चला आता अंडी उकडल्यात का बघते, चेक करते। शेडवरती आलो होतं, 2च अंडी घातलेली कोंबड्यांनी आणि ती ओमनी बघितली, ओमनी लगेच त्यांना हुसकलं तर ती लगेच भेटली अंडी, नाहीतर कोंबड्यांनी अंडी खाऊन टाकली असती सगळी। ओम त्याला बघ रे, थोडं जाळ घाल। चला तर आता आम्ही निघालो घरी। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।